सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आजकाल जर बघितलं तर गोल्ड सिल्वरकडे लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. माझे खूप सारे क्लायंट जे आहेत की दर महिन्याला काही ना काही पैसे ते गोल्ड सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की गोल्ड सिल्वर ETF मध्ये ट्रेडिंग करून शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला प्रॉफिट कमवता येतं, तेही रिस्क कमी घेऊन. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की गोल्ड सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंटची एवढी क्रेज कसं काय आली इंडियामध्ये. बघा मागच्या एका वर्षामध्ये आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गोल्ड बीज म्हणजे काय? निपॉन इंडिया गोल्ड ETF ला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये गोल्ड बीज म्हणतो. ठीक आहे. आता बघा याचा एका वर्षाचं जर रिटर्न बघितलं आपण गोल्ड बीजचं तर जवळपास 53% रिटर्न आहे एकाच वर्षामध्ये. मागच्या 5 वर्षाचं जर रिटर्न बघितलं आपण तर जवळपास 196% रिटर्न आहे मागच्या 5 वर्षामध्ये. त्याच पद्धतीनं आपण जर सिल्वर बघितलं तर एक्स्ट्राऑर्डिनरी रिटर्न आहेत मागच्या एका वर्षामध्ये. निपॉन इंडिया सिल्वर ETF किती रिटर्न दिलेत? 151% रिटर्न दिले आहेत मागच्या एकाच वर्षामध्ये. मागच्या 5 वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर जवळपास 288% रिटर्न दिले आहेत. तर एवढे हेवी रिटर्न इथं मिळत आहेत गोल्ड सिल्वरमध्ये. त्यामुळं गोल्ड सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. बघा मागच्या जानेवारीपासून कंटिन्युअसली स्टॉक मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट थ्रू ETF इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. आत्ता सध्या जर बघितलं आपण तर टोटल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा EM जवळपास 80 लाख करोड आहे. आणि मागच्या 2 ते 3 महिन्यामध्येच जवळपास 3 लाख करोड पर्यंत गोल्ड आणि सिल्वरचा ETFचा EM गेलेला आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही समजू शकता की कशा पद्धतीने लोक क्रेझी आहेत गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. बघा आणि म्हणजे मागच्या एका महिन्यामध्ये एक नवीन रूल आला होता. ठीक आहे, सेबीकडनं की आता कुठलाही म्युच्युअल फंड हाऊस आहे, म्युच्युअल फंड कंपनी आहे, ती आता डायरेक्टली त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते. तर त्यामुळे काय होणार आहे, येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये लोक गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करतील. आता मेन मुद्द्यावर येऊ की कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बघा आता तुम्ही ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन करतात, आता माझ्याकडे एंजल वनचं डीमॅट अकाउंट आहे. तुम्ही कुठल्याही डीमॅट अकाउंटला ओपन करून त्याच्यावर तुम्ही ट्रेड करू शकता. बघा आता असे लोक जे आहेत की ज्यांना लॉंग टर्मचा विचार आहे, ठीक आहे, की त्यांना त्यांच्या मुलासाठी गोल्ड घ्यायचं आहे, त्यांच्या मुलीसाठी 2 वर्षांनी लग्न आहे, त्यांना गोल्ड घ्यायचं आहे. कोणी हाऊसवाईफ व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे की त्यांना 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्यांच्या घरामध्ये कुठला कार्यक्रम आहे आणि त्यासाठी त्यांना बाय करायचं आहे. तर त्यावेळेस त्यांनी काय करायचं बघा की तुम्ही काय करायचं, डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर एक वॉच लिस्ट बनवायची. एकीकडे काय करायचं आहे, वॉच लिस्टला नाव द्यायचं सिल्वर ETF आणि दुसरीकडे काय करायचं आहे, गोल्ड ETF. बघा आता याच्यामध्ये आपण बघा इथं लास्टला तुम्हाला दिसत असेल गोल्ड बीज. ठीक आहे, मी गोल्ड बीजला क्लिक केलं आणि ह्याची प्राइस आता सध्या किती चालू आहे बघा. बायला मी क्लिक करतोय तर जवळपास 122 रुपये. म्हणजेच काय, तुम्ही 122 रुपयापासून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, तेही डायरेक्टली. म्हणजे डिजिटल मार्केटमध्ये सध्या जी प्राइस असेल त्या प्राइसलाच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत. फक्त अमाऊंट जी आहे ती फक्त 122 रुपये. म्हणजेच काय, 1 kg गोल्डमध्ये तुम्हाला 122 रुपये जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या गोल्डचा पार्ट मिळतोय. ठीक आहे, तर तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर इथं अमाऊंट आपण इथं क्लिक केल्यानंतर इथं पे फुल अमाऊंट केल्यानंतर तुमचं डायरेक्टली बाईंग होऊन जातं, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सेव्ह होऊन जातं. ते अशा पद्धतीने करता येतं. आता बघा तुम्हाला स्क्रीनवर जे ETF दिसत आहेत, ज्याची वॉच लिस्ट बनवलेली आहे आपण, ते बघा कुठले कुठले आहेत. ग्रो आहे, ॲक्सिस आहे, SBI आहे, HDFC आहे, आदित्य बिर्लाचा आहे, त्याच्यानंतर निपॉन इंडियाचा आहे. वेगवेगळ्या AMCचे हे ETF आहेत. आता हे ETF कशा पद्धतीने सिलेक्ट केलेले आहेत की ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम आहे, ज्याच्यामध्ये बाईंग सेलिंग आपल्याला स्मूथली होऊ शकते, लिक्विडिटी चांगली आहे, असेच हे ETF इथं आपण सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, ज्यांना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, तर त्यांनी दररोज इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. त्यांनी एक रूल फॉलो करायचा की काय करायचं की ज्या दिवशी गोल्डमध्ये 2% पेक्षा जास्त डाऊन असेल आणि सिल्वर जे आहे ते 3% पेक्षा जास्त डाऊन असेल ना, त्याच दिवशी बाय करायचंय. ज्या दिवशी प्लस आहे त्या दिवशी बाय करायचं नाहीये. एवढा सिंपल रूल तुम्ही फॉलो करायचा आहे. कशासाठी? लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. म्हणजेच काय की तुमच्या मुलाचं लग्न आहे, तुमच्या घरी कुठला कार्यक्रम आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे आणि तुम्हाला त्यावेळेस गोल्ड बाय करावंच लागणार आहे. त्या लोकांसाठी सांगतोय. ठीक आहे, की निगेटिव्ह ज्या दिवशी मार्केट असेल, गोल्ड काय 2%, सिल्वर 3%, त्याच वेळेस आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि ते या कुठल्याही ETF मध्ये तुम्ही करू शकता. आणि ती जी अमाऊंट आहे ती तुमची पोर्टफोलिओला तुमच्या कंटिन्युअसली तुम्हाला आज बाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसेल तिथं.
ठीक आहे, तर अशा पद्धतीनं करायचे. आता मेन मुद्द्याकडे येऊया की ज्या लोकांना शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करून ETF-मध्ये पैसे कमवायचे आहेत अशा लोकांनी काय करायचे. बघा, वॉच लिस्ट बनवले आपण गोल्ड आणि सिल्वरच्या, आणि अशा लोकांनी काय करायचं आहे, जास्तीत जास्त जे आहे ते सिल्वर ETF-कडे फोकस करायचं आहे. म्हणजे बघा, असं का म्हणतोय मी, कारण की गोल्ड ETF-मध्ये जर बघितले तर मुवमेंट जी असते ना, डेलीची मुवमेंट ती कमी असते. गोल्डमध्ये त्या पद्धतीची मुवमेंट येत नाहीये. पण सिल्वरकडे जर बघितलं आपण तर सिल्वरमध्ये डेलीची मुवमेंट जर पकडली तुम्ही तर 2 ते 3% डेली मुवमेंट असते. ठीक आहे, मागच्या महिन्यामध्ये जर बघितलं आपण, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये, त्यावेळेस एका दिवशी 5%, 10%, 15%ची सुद्धा मुवमेंट असायची. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये मुवमेंट व्होलॅटिलिटी असणं खूप महत्वाचं आहे. व्होलॅटिलिटी जितकी जास्त असेल तेवढा तुम्हाला जास्त याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. बघा आता की आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की या वॉचलिस्टमध्ये हे 10 ETF काय ॲड केलेत. तुम्ही यांची पुढे बघू शकता, प्राइस वेगवेगळी प्राइस आहे, पण हे 10 काय ॲड केलेत याच्या मागचं एक रिझन आहे. बघा की आज सिल्वर जर बघितलं तर प्लसमध्ये किती, प्लसमध्ये 1.24 प्लसमध्ये, ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तर ॲक्सिसचं पण 1.22 आहे. आणि सगळ्या AMCचे तुम्ही जर सिल्वर ETF बघितले तर त्याच पद्धतीनं ते एकाच प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. म्हणजे काय की कमी जास्त नाही आहे, थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये, पण एकसारखंच त्यांच्यामध्ये पर्सेंटेज वाढण्याचा आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस निगेटिव्ह मार्केट होईल त्यावेळेस पण 19-20चा त्याच्यामध्ये फरक असणार आहे ETF-मध्ये. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही ETF-मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सेबी अंडर येतं, सेफ इन्व्हेस्टमेंट असते, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे आता बघा आता कशा पद्धतीने करायचं की आज जर बघितलं आपण की समजा सिल्वर आहे, ठीक आहे, 1.24% वाढलंय. ठीक आहे, तर अशा दिवशी काय करायचं की ज्या दिवशी प्लस आहे त्या दिवशी काहीच करायचं नाहीये, शांत बसायचं. ठीक आहे, आपली स्ट्रॅटेजी कधी वर्क करते की ज्या दिवशी निगेटिव्ह असेल त्याच दिवशी वर्क करते. बघा आता इथं सिल्वर आहे, ठीक आहे, ज्या दिवशी निगेटिव्ह आहे, ठीक आहे, आणि ते निगेटिव्ह किती पाहिजे, तर इथं तुम्हाला दिसत असेल की आता हे 1.24% पॉझिटिव्ह आहे. ज्या दिवशी इथं 3% निगेटिव्ह असेल किंवा 3% पेक्षा जास्त निगेटिव्ह असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय की याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. किती करायचे आहेत, समजा तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत, ठीक आहे, तर ₹1,00,000 तुम्ही 10 पार्टमध्ये पैसे डिवाइड करा आणि ₹10,000 तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की ग्रोथचा ETF आहे. ठीक आहे, याच्यामध्ये किती केले मी, ₹10,000 इन्व्हेस्ट केले. कधी केले, ज्यावेळेस 3% डाऊन आहे. ठीक आहे, हे झालं. दुसऱ्या दिवशी काय झालं, परत मार्केट वाढलं आणि ते सिल्वर ETF जो आहे तो 5% वाढला. ठीक आहे, असं समजूया आपण, गृहीत धरूया. तर त्या दिवशी काय करायचं आपल्याला की लगेच सेल करून टाकायचं आहे, की प्रॉफिट बुक करायचं आहे. ठीक आहे, ₹1,00,000 जर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले असते, समजा 5%नी वाढला तर तुम्हाला ₹5,000 मिळाले असते. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं. आता बघा की आता याचे निगेटिव्ह आपण साईड जाणून घेऊया की आता आज जर बघितलं आपण तर 3% डाऊन आहे. तर मी काय केलं, याच्यामध्ये ₹10,000 इन्व्हेस्ट केले. इथपर्यंत तुम्हाला कळालं. दुसऱ्या दिवशी काय झालं, परत एकदा सिल्वरमध्ये 3%चा डाऊन आला. तर त्या दिवशी काय केलं मी की ग्रोचा जो सिल्वर ETF होता त्याच्यामध्ये बाय करायचं नाहीये. मी काय करेल, ॲक्सिसचा जो सिल्वर ETF आहे त्याच्यामध्ये परत एकदा मी ₹10,000 इन्व्हेस्ट करेल. समजलं तुम्हाला. त्याच्या पुढच्या दिवशी काय झालं, परत एकदा 3%ने डाऊन झाला सिल्वर. त्यावेळेस मी काय करेल, SBIचा सिल्वर ETF आहे त्याच्यामध्ये मी ₹10,000 इन्व्हेस्ट करेल. त्याच्यानंतर सलग चौथ्या दिवशी परत एकदा सिल्वर खाली आलं. मग त्यावेळेस काय करेल मी, HDFCचा सिल्वर ETF-मध्ये परत एकदा ₹10,000 इन्व्हेस्ट करेल. तर अशा पद्धतीनं जितक्या दिवस सिल्वर मायनसमध्ये असेल त्या दिवशी तुम्हाला नेक्स्ट ETF बाय करायचा. एवढं समजलं तुम्हाला. आता बघा त्याच्यानंतर 5व्या दिवशी काय झालं की सिल्वरमध्ये एक बाउन्स बॅक आला आणि एकाच दिवशी सिल्वर जे आहे ते 3%ने वाढलं. ठीक आहे, मग अशा वेळेस काय होईल की जी आपण लास्ट इन्व्हेस्टमेंट केली होती HDFC सिल्वर ETF-मध्ये ती आपली पॉझिटिव्हमध्ये येईल. तर त्यावेळेस काय करायचं, लगेच सेल करून टाकायचं. ठीक आहे, HDFC सिल्वर ETF. त्याच्यानंतर काय झालं, 6व्या दिवशी परत एकदा सिल्वर 5%ने वाढलं. मग तुमची जी ॲक्सिसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती तुम्ही ETF-मध्ये ती पॉझिटिव्ह येईल की त्याला तुम्ही सेल करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी सायकल आहे ही रिपीटमध्ये करायची. यालाच काय करतो आपण, म्हणजे स्विंग ट्रेडिंग जशा पद्धतीने करतो ना त्याच पद्धतीनं या ETF-मध्ये रिपीटमध्ये सायकल करायची. म्हणजे ज्या दिवशी मायनसमध्ये असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॅपिटलचा 10% हिस्सा टाकायचा. म्हणजे ₹1,00,000 असतील, ₹10,00,000 असतील तर ₹1,00,000 टाकायचे. ठीक आहे, 3%ने डाऊन झालं परत ₹1,00,000 टाकायचे. परत अजून 3%ने डाऊन झालं परत ₹1,00,000 टाकायचे. आणि जसं वाढेल ते
3%नी 4%नी की लगेच तुम्हाला त्याच पद्धतीनं तुमचे जे ETF आहेत सेल करत जायचं आहे. आता बघा आपण दुसरं एक सिनेरिओ बघूया की समजा HDFC सिल्वर ETF पर्यंत आपण आलो की दर दिवशी काय झालं, लगातार 4 दिवशी 3% 4%ने डाऊन होतं सिल्वर, कंटिन्युअसली डाऊन होतोय आणि आपण कंटिन्युअसली ते बाय करत जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं की कंटिन्युअसली वाढत जात आहे, की प्राइस थांबलीच नाहीये, कंटिन्युअसली वाढतंय. अशा वेळेस काय करायचंय की बघा की आता काय की समजा आज 3%ने वाढलं किंवा 10%ने वाढलं, समजूया आपण की एकाच दिवशी 10%ने वाढलं, म्हणजेच काय होईल, तुमचे जेवढे सिल्वर ETF मध्ये तुम्ही वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना ते सगळे पॉझिटिव्ह होतील, की लगेच सेल करायचं, त्यातला लगेच प्रॉफिट बुक करायचं. एवढं सिम्पल आहे. याच्याने काय होईल माहिती आहे का, की तुमची इन्व्हेस्टमेंट तर तुम्हाला करायचीच आहे. हे जे इन्व्हेस्टमेंट जे आपण ह्याच्यामध्ये करतोय गोल्ड आणि सिल्वरमध्ये, याची प्राइस तर येणाऱ्या काळामध्ये वाढणारच आहे. असं कशामुळे म्हणतोय, कारण की गोल्ड आणि सिल्वर जे आहे हे लिमिटेड आहे आणि जी गोष्ट लिमिटेड असते त्याची मार्केटमध्ये डिमांड चांगली असते. ग्लोबल बँका ज्या आहेत ते गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, इंडस्ट्रियल यूजमध्ये सिल्वरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सोलार पॅनल म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये सिल्वरचा यूज वाढलेला आहे आणि दोन्ही जे मेटल आहेत हे लिमिटेड आहेत. त्यामुळं ह्या लिमिटेड मेटलची किंमत येणाऱ्या काळात वाढणारच आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही सेफली इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला याच्यातनं काही ना काही उत्पन्न. ही जी स्ट्रॅटेजी आहे ती सगळीकडे लागू होते. तुम्ही मिड कॅपची ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्ही बँक निफ्टीच्या ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्याही इंडेक्समध्ये जास्त व्होलॅटिलिटी आहे अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त रूल फॉलो करणं गरजेचं आहे. तुमच्या कॅपिटलचे आपल्याला 10 हिस्से करायचे आहेत आणि 10 हिस्से मधला एक हिस्सा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आणि ही इन्व्हेस्टमेंट किंवा ही स्ट्रॅटेजी कुणी फॉलो करायचे, की ज्यांना जॉबमधनं इन्कम आहे, जे ज्यांचा बिझनेस आहे, ज्या लोकांना मार्केटमध्ये वेळ नाही आहे अशा लोकांनीच इन्व्हेस्टमेंट करायचे. कशामुळे असं म्हणतोय मी, कारण की ते प्रत्येक वेळेस ॲव्हरेज करू शकतात. जरी मार्केटमध्ये क्रॅश आला किंवा सिल्वर बघितला आपण तर 4 लाखाचं सिल्वर 2.5 लाखावर आलं, अशा वेळेसही त्यांच्यामध्ये ती कॅपिटल जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ती होल्ड करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे आणि त्यांना ते ॲव्हरेज आउट करण्यासाठी परत त्यांना सोपं गेलं पाहिजे. तर अशा लोकांनीच ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे आणि ज्या लोकांना लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी तर सेल करायचीच गरज नाही आहे. त्यांनी हळूहळू गोल्ड आणि सिल्वरमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता. ही जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली आहे, ही जी ETF मध्ये ट्रेडिंग सांगितलेली आहे, ही कोणीही करता येते. ठीक आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त डिसिप्लिन मेंटेन करणं, कमी अमाऊंटनं करणं हे महत्त्वाचं असतं. कधी कधी काय होतं, एकाच दिवसामध्ये तुम्हाला चान्स मिळतो. ठीक आहे. आता सध्या बघितलं आपण की गोल्डचं काय झालं की काही न्यूज आली ग्लोबल मार्केटमधनं किंवा सिल्वरची न्यूज आली तर काय होतं की सडनली जे आहे ते सगळ्यात पहिला जो इम्पॅक्ट आहे तो ETF वर होतो, एक्सचेंज ट्रेडेड फंडवर होतो. ठीक आहे. अशा वेळेस काय असतं की ओरिजिनल मार्केटची जी प्राइस आहे गोल्ड आणि सिल्वरची त्याच्यामध्ये अजून वाढलेली नसते, कमी झालेली नसते, पण जे डिजिटल फॉर्मॅटमध्ये जे ETF माध्यमातून इन्व्हेस्ट करतो त्याच्या प्राइसमध्ये लगेच प्राइस वर किंवा खाली येते. मोठी व्होलॅटिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यावेळेस जे आहे त्यावेळेस आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय सांगतो मी की ज्यावेळेस 15% 10% अशा पद्धतीनं क्रॅश येईल त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करून परत ती न्यूजचा इम्पॅक्ट कमी झाल्यानंतर ते 2 ते 3 दिवसानं परत त्या प्राईजला येणारच आहे. ठीक आहे. अशा वेळेस आपल्याला चांगला मोठा नफा येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून लाँग टर्मसाठी चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. आत्ता बघा की ज्या लोकांना मी जी सांगितलेली स्ट्रॅटेजी आहे समजली नाही आहे किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील अशा लोकांनी खाली कमेंट करून विचारू शकता आणि मी तुम्हाला एक पर्सनल नंबर पण देतो, त्याच्यावरही तुम्ही मॅसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल. तर अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्या लोकांना शेअर मार्केट शिकायचं आहे अशा लोकांनीही त्या नंबरवर कॉल करू शकता. तर धन्यवाद.